नाथ आश्रमामध्ये आपल्या इथे आज नवनाथ कथेला प्रारंभ होत आहे। परम भाग्याने जन्मजन्मीच्या पुण्याने हा सुयोग आपल्याला प्राप्त होतो आहे। ज्यांच्या कृपा आशीर्वादाने, ज्यांच्या अथक प्रयत्नाने आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होतोय, त्याच आश्रमामध्ये त्या आपल्या सर्वांच्या आदरणीय परमस्नेही साध्वी योगिनी अक्काताई बाबा महाराजांना मनापासून धन्यवाद देतो। आज तुमच्या सगळ्यांच्या कल्याणाकरता ही नवनाथाची कथा आपल्या आश्रमामध्ये दुसऱ्यांदा प्रारंभ होतोय। अक्काताई बाबा महाराजांच्या आश्रमामध्ये आपण सर्वजण घृष्णेश्वराच्या या पवित्र भूमीमध्ये जन्मजन्मीच्या भाग्याने इथे आलेलो आहोत। नाथ आश्रम वेरूळ या ठिकाणी हा कार्यक्रम आज प्रारंभ होतो आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस चालू आहे। अत्यंत सुंदर भव्य दिव्य निवेदन या ठिकाणी अक्काताईने केलेलं आहे, परंतु पाऊस एवढा आहे की इथे कमी आहेत। आम्ही दिवसभर खूप पावसातच आलेलो आहेत। सकाळी अकोल्यामध्ये होतो, तिकडे भयंकर पाऊस झाला। संगमनेर मध्ये भरपूर झालेला आहे। आणि थोडस मागे ठेवा, खांबाकडे घ्या, बस इतका नाही, हा ठीक आहे। ते साऊंडला अडचण आहे का? नाही ना? माय बापांनो, आपण या ठिकाणी सर्वजण परम भाग्याने आहोत। खऱ्या अर्थाने पावसाळ्यात पाऊस कधी पडत नाही, पण आता उन्हाळ्यातही पडल्याशिवाय राहत नाही। आज 2 एप्रिल आहे, 2026 2 एप्रिल 2026 ला याही दिवसात वाहतनी पाऊस सिन्नर आणि संगमनेरच्या मध्ये झाला। आपल्याकडे कमी आहे, तरी पण नाथांच्या कृपेने कितीही पाऊस आला तर हा मंडप एवढा आहे की धो पाऊस जरी आला तरी इथं थेंबही आपल्याला लागणार नाही। अक्काताई करता एकदा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद देऊया। एवढं सुंदर नियोजन, जरी तिकडचा मंडप वल्ला झाला तरी इथे मात्र थेंब लागणार नाही, अशी व्यवस्था अक्काताईने आपल्या सगळ्या करता इथं केलेल्या आहेत। मनापासून अक्काताईंना धन्यवाद। आज इथे उपस्थित सर्वजन हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि सर्व अन्य संप्रदायातले महाराज मंडळी, वारकरी मंडळी, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। महिला पुरुष, आमचे संगीत रत्न, या सगळ्यांना धन्यवाद। आणि आता आपण नवनाथ कथेला प्रारंभ करूया। पत्रकार करपे साहेब आणि सर्व पत्रकार बंधू, सिस्टीमवाले, गायनाचार्य, वादक, महिला मंडळी, आरतीवाल्या, आजचे पहिल्या दिवशीचे पंक्तीचे यजमान, या सगळ्यांचे आभार आणि सर्वांना धन्यवाद। अलक निरंजन, अलक निरंजन, टाळी वाजवत जा सर्व। अलक निरंजन, 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 अलक निरंजन। हे अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन आदि, अलक निरंजन,
निरंजन अलग निरंजन अलग निरंजन आदेश अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन आदेश अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन आदेश अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन जय हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हे अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन आदेश 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 अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन जय हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हे अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन आदेश 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 हे अलग निरंजन 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 आदेश श्री नवथा था अवतरा करण कलियोगी करण्या धर्माचे रक्षण द्वारकाधीश कृष्णाचे निवेदन वृषभ पुत्र ते नव नारायण माय बाप्पांनो कलियुगाला प्रारंभ होणार आहे आणि द्वापार युग संपत चाललेला आहे त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सगळे देव देवता ऋषी मुनी यक्ष किन्नर आदी करून सर्वांना दिव्य सभेकरता पाचारण केलं भगवान श्रीकृष्णाच्या अध्यक्षतेखाली ती सभा पार पडलेली आहे आणि त्या सभेमध्ये वृषभ देवाचे 9 पुत्र अर्थात 9 नारायण त्यांना अग्रहाचं स्थान देण्यात आलं द्वापार योग संपता कलियुग येईल किंवा आता
द्वारकाधीश करीतसे चिंता. भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, कलियुगामध्ये अधर्म फार वाढेल. अधर्म, अन्याय, त्याकरता या कलियुगाचा उद्धार करण्याकरता आपल्या सर्वांना वेगळे वेगळे अवतार घ्यायचे आहेत. मग सगळ्यांचं अवताराचं नियोजन भगवान श्रीकृष्णाच्या अध्यक्षतेखाली ते झालं. आणि मग ती सभा सत्कार आदी कर्म संपल्यानंतर सर्वांना रचना करून दिली. आणि भगवान परमात्मा म्हणाले, आपल्या सर्वांचे अवतार जे आहेत ते आता कलियुगात उद्धाराकरता होणार आहेत. नवनाथांनी वेगळे वेगळ्या नवनारायणांनी अवतार आपले घ्यायचे आहेत जगाच्या कल्याणाकरता. परिणाम भगवान श्रीकृष्ण सर्वांना वेगळे वेगळे मार्गदर्शन करतात, आशीर्वाद देत आहे. कोणी कोणते अवतार घ्यावे, कारण ही कथा, हा ग्रंथ जो कोणी लक्ष देऊन ऐकतो, वाचन करतो, श्रवण करतो, पारायण करतो, त्याचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. या ग्रंथाची ती किमया आहे. कल्पवृक्ष सारखा फलदायी ग्रंथ म्हणजे नवनाथ ग्रंथ आहे. नवनाथांच्या पारायणाने, नवनाथाच्या चिंतनाने, नवनाथाच्या कथेने, नवनाथाच्या वाचनाने, नवनाथाच्या दर्शनाने जीवनाची व्यथा दूर होते आणि भगवत प्राप्ती होते. असा हा फलदायी ग्रंथ कल्पवृक्षाप्रमाणे व्यापक आहे. कल्पवृक्षाच्या खाली जे मागितलं ते मिळतं. जो कोणी या 7 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये श्रद्धेने आजपासून कथा ऐकेल, लक्ष देईल आणि नवनाथाच्या मंत्राचा जप करेल, त्याच्यावर नवयोगेश्वराची कृपा होईल आणि आपले सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल. एवढी ताकद या ग्रंथामध्ये आहेत. आणि मग भगवंताच्या आदेशाने नवयोगेश्वराचे अवताराची रचना झालेली आहेत. बाय बापांनो, मच्छिंद्र नामे कवी नारायण, मच्छिंद्र नामे कवी नारायण, मच्छिंद्र नामे कवी नारायण, मच्छिंद्र नामे कवी नारायण, गोरक्ष नामे हरि नारायण, गोरक्ष नामे हरि नारायण, गोरक्ष नामे हरि नारायण, गोरक्ष नामे हरि नारायण. अंतरिक्ष हे जालिंदर जान, अंतरिक्ष हे जालिंदर नान, प्रबुद्ध शोभेल कानिपनाम, प्रबुद्ध शोभेल कानिपनाम. ओ प्रभुत शोभेल कानिपनाम, प्रभुत शोभेल कानिपनाम. पिंपलायन हे चरपटीनाथ, अभिद्वत्र हे नागेशनाथ, दुर्मिला होतील भरतरी नाथ, चमसानी भावे रेवणनाथ, करभंजन हे कैहिनीनाथ, अडवंगा नारायण अग्निनाथ, अग्निनारायण अडबंगनाथ, अग्निनारायण अडबंगनाथ, अग्निनारायण अडबंगनाथ. करभंजन हे कैनी नाथ, करभंजन हे कैनीनाथ, अग्निनारायण अडबंगनाथ, अग्निनारायण अडबंगनाथ, अग्निनारायण अडबंगनाथ, अग्निनारायण अडबंगनाथ, अग्निनारायण अडबंगनाथ, अग्निनारायण अडबंगनाथ. दुष्टा कलिवरी करण्या मात, दुष्टा कलिवरी
करण्या मात आम्ही प्रगटोनी योग माया सहित आम्ही प्रगटो योग माया सहित आम्ही प्रगटो योग माया सहित आम्ही प्रगट योग माये सहित आम्ही प्रगट योग माये सहित कली महाबळी आकळे ना कोणा नाना रूपी छडी तो संजना शिव हे निवृत्ती मी होईल ज्ञाना ब्रह्माजी होतील धाकटा सोपाना शिव हे निवृत्ती मी होईल ज्ञाना ब्रह्माजी होतील दाकटा सोपान या योग मायेचे मुक्ताई नाम उद्धवानी भावे संत नाम देव होईल उपजा संत जनाबाई हनुमंत लाडका रामदास होई हनुमंत लाडका रामदास होई हनुमंत लाडक्या रामदास होय हनुमंत लाडक्या रामदास होय ओ तिला वाल्मिकी तुळसीदास व्यासांची आरूपा पहाजे देवास बलराम दादा पुंडलिक राणा कदापि न सांडी माय बाप चरणा सुदेवानी भावे संत कबीर हे जामवंत नरहरी स्वनार ऋषी दुर्वासना मे नमो नारायण ऋषी दुर्वासना मे नारायण नाम ऋषी दुर्वासना मे नारायण नाम ऋषी दुर्वासना मे नारायण ऋषी दुर्वासना मे नारायण ऋषी दुर्वासना मे नारायण नाथ भागवत पंथा संगोपन नाथ भागवत पंथा संगोपन ऋषी दुर्वासना मे नारायण ऋषी दुर्वासना मे नारायण ऋषी दुर्वासना मे नारायण ऋषी श्री कृष्ण बोलले नवनारायणा पुढील कार्ये अवतार योजना मंदार पर्वती करीत साधना योग मायासी सादर व्हाना सुख मुनी याच मंदर पर्वती निविड गुहेत साधना करीते कवी नारायण असता ध्यानी अंतरदृष्टीने देखिले त्याने अंतरदृष्टीने देखिले त्याने अंतरदृष्टीने देखिले त्याने दृष्टीने देखिले त्याने अंतर दृष्टीने देखिले त्याने श्री नवनाथ महाराज की जय. जय. सर्वांना विनंती थोडंसं पुढे पुढे सरका महिला मंडळी पुढे पुढे घ्या बसकर आपले पुढे घ्या थोडंसं पुढे सरका आज आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे उद्या मोठ्या मंडपात पाऊस नाही आला तर बाहेर जाऊया या पुढे पुढे सरका या पुढे पुढे धन्यवाद अशा प्रकारची ही अवताराची योजना इथे झालेली आहे भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने
अवताराची रचना कलियुगामध्ये कोणी काय व्हावा आपल्या पुढे गायलेला आहेत. सर्वजन मंदार पर्वती तप साधना करत असताना मंदारची आणि पर्वतावरती आहेत. इकडे मात्र एक घटना घडली. भगवान शंकर ज्या ज्या वेळेला एकांतात बसले की डोळे लावावा, ध्यान करावा, माता पार्वतीने प्रश्न केला, प्रभू महादेव बडादेव सबदेवन का बाबा आपण डोळे लावून करता काय? तुम्ही सर्वात मोठे आहात स्वर महाराज, परिणाम स्वर. तर या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी ध्यान करत आहात, पण तुम्ही सर्वात मोठे आहात. माता पार्वतीचा प्रश्न आहे. महादेव बडादेव सबदेवन का बाबा, तुम्ही सर्वात मोठे आहात ना, मग सर्वात मोठे असताना तुम्ही एकांतात बसले तर डोळे लावून करताच काय? ऐकताय ना आपण? प्रश्न माता पार्वतीचा आहे. भगवान शंकर म्हटले, मी माझ्या ईश्वराचं भजन करतो, ध्यान करतो, चिंतन करतो. ईश्वर म्हटले हो. तुमच्यापेक्षा कोणी ईश्वर आहेत का? म्हटले हो. तुमच्यापेक्षा कोणी मोठा आहे? म्हटले हो. आणि मग मला ती कथा तुम्ही सांगा आणि मला मंत्र द्या. माता पार्वतीने भगवान शिवाला प्रश्न केला की तुम्ही ज्याचं ध्यान करत आहात तो मंत्र मला द्या. ध्यान कोणाचं करतात ती कथाही मला सांगा. प्रेम से बोलो अलग निरंजन. निरंजन. आवाज नाही आला, हात सर्वांची वर. अलग निरंजन. आता 7 दिवस ध्यानात ठेवायचं. हा, प्रेम से बोलो आदेश. अक्का इकडचा आवाज कमी हो थोडा. जेवण आहे ना आपल्याला? आहे. मग आवाज जरा वाढवा ना. आदेश. आता इकडचं जास्त आलो. अक्का इकडचं कमी आहे थोडा. आता प्रेमाने एकदा आदेश. हा, हम भी किसी से कम नहीं. धन्यवाद. बाय बाप्पांनो, सुंदरशे या वातावरणामध्ये ग्रश्नेश्वराच्या या पवित्र सानिध्यात मच्छिंद्रनाथ महाराजांच्या दरबारामध्ये आणि अक्काताई महाराजांच्या उपस्थितीमध्ये हा त्रिवेणी संगम एकत्र झालेला आहे. ध्यानात ठेवा. नवनाथ कथा इथे सुरू आहेत. ही कथारूपी गंगा आहेत, आपल्याकडे आलेली आहेत. तो आनंद घ्या. कथा एक गंगा आहे. गंगेमध्ये स्नानाला जावं लागतं तेव्हा माणूस पवित्र होतो. गंगा आपल्याकडे येत नाही, आपण गंगेकडे जावं लागतं. आपल्याला थोडस गंगा आपल्याकडे येत नाही, आपल्याला गंगेकडे जावं लागतं आणि मग स्नान करून मग मुक्ती येत. पण ही कथारूपी गंगा अशी आहे, या गंगेकडे तुम्हाला जावं लागत नाही. ही गंगा जिथं बोलवली तिथे येते आणि आपला उद्धार करून जाते. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. तेथेची उत्तम, तेथेची उत्तम, तेथे उत्तम, तेथे उत्तम. चरण रज
आदेश, प्रेम से बोलो अलग निरंजन। आदेश, कथा त्रिविनी संगम। कथा ही त्रिविनी संगम आहे बाय बापांनो, आणि म्हणून मी आधीच म्हणालो इथे त्रिविनी संगम आहे। पहिली भूमी आदिनाथांची आहे, आदिनाथ म्हणजे कृष्णेश्वर, भगवान आदिनाथांची भूमी आहे, आणि त्यात आदिनाथाचे मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ बाबांचा आश्रम आहे। बडे बाबा मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य, मुख्य शिष्य मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य, मुख्य शीश मच्छिंद्रतयाचा मुख्य शीश, मुख्य शीश मच्छिंद्रतयाचा मुख्य शीश। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता। हे मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य, मुख्य शिष्य मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य। मुख्य सर्व म्हणा। शीश मच्छिंद्रतयाचा मुख्य शीश, मुख्य शीश मच्छिंद्रतयाचा मुख्य शीश। अलग निरंजन आदेश, आणि म्हणून आदिनाथांची भूमी, मच्छिंद्रनाथ बाबांचा आश्रम आणि अक्काताई महाराजांचं सानिध्य, हा त्रिवेणी संगम इथे नवनाथ कथे करताय। ही कथा आहे, आज प्रारंभाचा दिवस आहे, म्हणून कथा ही जी गंगा आहे ती आपला जे उद्धार करते ना। गंगेमध्ये जावं लागतं, पण कथारूपी गंगेत जावं लागत नाही, मंदिरात दर्शनाला जावं लागतं। हे कथारूपी मंदिरात दर्शनाला गेलं की टायमिंग आहे, वेळापत्रक आहे, आणि त्या वेळी जर पोहोचला तर मंदिरामध्ये प्रवेश मिळतो। रात्री 2ला गेले तर मंदिरात दर्शन मिळेल का? थोडं सूर कमी करा। परिणाम मंदिराच्या कथेला टायमिंग आहे। मंदिरात गेल्यानंतर कथेकरता टायमिंग आहे, मंदिराकरता दर्शनाकरता टायमिंग आहे, पण त्यावेळेला दरवाजा बंद केला, दर्शन होत नाही। पण कथारूपी गंगा आज विज्ञानाने, अध्यात्म आणि विज्ञान, ज्ञान आणि विज्ञान दोन्हीच्या सांगड घालून जर पाहिली, आता इथं चित्रीकरण चालू आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही केव्हाही चालू करा आता तरी ऐकायला मिळेल की नाही। दर्शन मात्र 2 वाजता घेता येणार नाही, त्याला सकाळच होऊ द्यावा लागेल। मंदिरामध्ये नेम आहे, गंगेमध्ये जावं लागतंय, पण ही कथारूपी गंगा आपण जिथे बोलवली तिथे येते आणि आपलं सर्वांचं कल्याण करते। ही जी कथारूपी गंगा आहे, तव कथामृतम तप्त जीवन। भागवतामध्ये सुखदेवाला वर्णन केलेले सुखदेवजींनी की तव कथामृतम तप्त जीवनम, ही कथारूपी अमृत गंगा तापलेल्या जीवाला सुख शांती प्राप्त करून देते। माय बापांनो, माता पार्वतीचा प्रश्न आहे। पार्वती माता म्हणाली, प्रभू सांगा ना, तुम्ही कोणाचं ध्यान करतात ती कथा मला सांगा। भगवान शिव म्हणाले, ही कथा कुठेही कोणालाही केव्हाही सांगता येत नाही, मग त्याचे एक मुहूर्त असावं, ठिकाण पवित्र असावा, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सांगता येते। ठीक आहे म्हणाले। परिणाम पार्वती म्हणाले, मला ती कथा, अमर कथा सांगा। भगवान शंकर माता पार्वतीला घेऊन एकांत वातावरण आहे, वा सुंदर अशा वातावरणामध्ये गेले, इथं यमुना विहार करण्याकरता। यमुनेचं पाणी खळखळ 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 यमुना वाहतीये, खळखळ खळखळ यमुना वाहत असताना पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला।
आणि सुंदरशा वातावरणात पक्षी गायन करू लागले. यमुनेचं पाणी आहे, त्या ठिकाणी खळखळ वाहत असताना भगवान शिवजी माता पार्वतीला घेऊन यमुना विहार करण्याकरता गेले. प्रेम से बोलो आदेश. त्याच ठिकाणी नावेमध्ये विहार करत असताना यमुना विहार आहेत आणि यमुनेतून जाता जाता एक घटना माता पार्वतीला अमर कथा भगवान शिवजी नावेमध्ये सांगत आहे. आणि त्या नावेतून सांगत असताना माता पार्वतीला सांगितलं तू हुंकार दे. पूर्वीच्या काळच्या आजीबाई नातवांना कथा सांगायच्या. अक्काची पूर्वीच्या काळी आजीबाई नातवांना कथा सांगायच्या. हुंकार भरावा लागायचं. हुंकार भरत असताना कथा चालू असली की हुंकार द्यावा लागतो. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, हुंकार दिला की मग कथा पुढे जाते. आजीबाई सांगत असते बाळांना हे बघा असं झालं होतं बरं का. ते म्हणतो ते तसं झालं बरं का. पाऊस आला बरं का. बरं का पत्रकार साहेब, हुंकार भरणं म्हणजे काही सांगा, हुंकार करायचा. माता पार्वतीला शिवजी कथा सांगत आहे. पार्वती म्हटली हे ईश्वर तत्व कथा आहे. हे सगळं काही सांगत असताना, ब्रह्मतत्व सांगत असताना हुंकार देताना बरं का विशाल भाऊ, ते हुंकारच देत होते. हुंकार भरत असताना पण पार्वती माता, सुंदर वातावरण आहे, यमुनेचं पाणी वाहत आहे आणि सुंदरशा वातावरणामध्ये त्या यमुनेच्या पाण्यातनं हवा सुंदर आली, गार हवा आली आणि माता पार्वतीला झोप लागली. प्रेम से बोलो आदेश. माय बापांनो, आणि झोप लागल्यानंतर माता पार्वतीला भगवान डोळे लावून कथा सांगत आहे. डोळे बंद केलेले आहेत, ध्यान अवस्थेमध्ये, ध्यान मुद्रेमध्ये कथा चालू आहे. कवी नारायण त्रिकाल ज्ञानी, 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 कवी नारायण त्रिकाल ज्ञानी. भूतकाळामध्ये डोकाविले त्यांनी, भूतकाळामध्ये डोकाविले त्यांनी, कवी नारायण त्रिकाल ज्ञानी, कवी नारायण त्रिकाल ज्ञानी, कवी नारायण त्रिकाल ज्ञानी, कवी नारायण त्रिकाल ज्ञानी, कवी नारायण त्रिकाल ज्ञानी. पूर्वी उपरीच्या यानी फिरता, स्वर्गीची अप्सरा उर्वशी देखता, कामातुर वसूचे वीर्य गणाले,
त्रिकाल ज्ञानी कवी नारायण त्रिकाल ज्ञानी कवी नारायण त्रिकाल ज्ञानी कवी नारायण त्रिकाल ज्ञानी कवी नारायण त्रिकाल ज्ञानी होता काळामध्ये डोकाविले त्यांनी होता काळामध्ये डोकाविले त्यांनी कवी नारायण त्रिकाल ज्ञानी कवी नारायण त्रिकाल ज्ञानी अलग निरंजन आदेश कवी नारायण मात्र त्रिकाल ज्ञानी असणारे कवी नारायण महाराज आहे. त्यावेळेला कवी नारायण महाराज मच्छीच्या पोटात वाढत होते. त्यांनी पोटातून आवाज द्यायला सुरुवात केली, हुंकार. कथा चालू आहे आणि कथा चालू असताना भाऊ स्वर बंद झाला. कथा सुरू आहेत आणि कथा चालू असताना मायबाप हुंकार कवी नारायण देतात. हे कवी नारायण कोण आहे हो? एकदा उपरीचर वसू व्यानात फिरता फिरता स्वर्गाची अप्सरा उर्वशीला त्यांनी पाहिलं. कामातूर झालेली उर्वशीला बघितल्या उपरीचर वसू आहेत. व्यानातून जाताना उर्वशीने उपरीचराला बघितलं. अपेक्षा केली पुरुष सहवासाची, पण यानातून जात असताना हवा आली आणि वाऱ्यामुळे त्यांचे वस्त्र अंगभंग झाले. जोरात हवा आली, वस्त्र अंगभंग झाले आणि उर्वशीला गुप्तांग दिसलं. गुप्तांग दिसल्यानंतर उर्वशी हसू लागली. हसता हसता कवी नारायण त्या ठिकाणी उपरीचाराने बघितलं, पुरुष सहवासाची कामना अंतकरणात धारण करते आणि पुन्हा पुरुषाला बघून हसतेस. उर्वशीला बघितल्या दोघांची एक दृष्टी झाली आणि त्याच वेळेला माय बापांनो त्या उपरीचराचा वीर्यपात झाला आणि ते वीर्य आकाशातून जाताना धरणीवर पडलं यमुना नदीमध्ये आणि ते वीर्य माशीने गिळलेलं आहे. कामातुर वसूचे, थोडासा आवाज द्या. कामातुर वसूचे वीर्य गळाले, ते यमुना जळी मासळीने गिळिले. त्याच गर्भणी मासळी पासूनी आर्ध देवता दिला न्याळूनी. तमारी कन्या कृतांत बगणी, तटी देखिली शिवासवे भवानी. तमारी कन्या कृतांत बगणी, तटी देखिली शिवानी भवानी. तमारी कन्या म्हणजे यमाची बहीण. कृतांत बघणी आणि तिने शिवानी भवानीला बघितलं. देखोनी दर्शना आतुरली मन, दुसऱ्या क्षणी मन झाला खिन्न. एकांता सदा पती पत्नी दोन्ही, पहावे ऐकावे ना गुज त्यांचे कोणी. मनात जावं, सामोरी जावं, पण लक्षात आलं पती पत्नी एकांतात आहे ना, मग दुसऱ्यांनी जाऊ नये तिथे. पती पत्नी असताना, दोघं असताना तिसरं जाऊ नये म्हणून माघार घेतली. असता जैसे जाऊ दर्शना सामोरी, जीवे रूप प्रवेशे मच्छीच्या उदरी. परिणाम यमुनेच्या जळी सोडून या पाय, शिव गौरीला सांगता ये काय. थोडा विकू. यमुना जळी सोडून या पाय, शिव गौरीला सांगता ये काय.
हाळूचा मासाळी स्पर्श शिव चरणा 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 हळूस मासाळी स्पर्श शिव चरणा हळूस मासाळी स्पर्श शिव चरणा शिव शब्द कुंजती कवींच्या काना शिव शब्द कुंजती कवींच्या काना शिव शब्द गुंजती कवीच्या काना शिव शब्द गुंजती कवीच्या काना यमुना जळीच्या सोडून या पाय यमुना जळीच्या सोडून या पाय यमुनीच्या जळी सोडून या पाय यमुनेच्या जळी सोडून या पाय शिव गौरीला सांगताय काय शिव गौरीला सांगतात काय शिव गौरीला सांगतात काय ती कथा त्या ठिकाणी सांगत असताना प्रेम से बोलो आदेश अलग निरंजन माय बाप कथा सुरू आहे आणि मग ते उपरीचराचं वीर्य जिथे गळालेलं आहे ते तेच जिथे आहे ते मासळीच्या पोटामध्ये आहे आणि त्याच तेजामध्ये कवी नारायणाचा संचार झालेला आहे प्रेम से बोलो अलग निरंजन आदेश माय बापांनो मासुळीच्या उदरामध्ये कवी नारायण आहे मासुळीने विचार केला आता ही या ठिकाणी पार्वती आणि शिव पार्वती झोपलेली आहे शिव कथा सांगताय पण दर्शन तर झालंच पाहिजे ना त्या नदीत कोण आहे साक्षात कवी नारायण त्या मासळीच्या पोटात आहे कसं दर्शन घ्यावं समोर जर गेलो पतिपत्नी घेता येत नाही आता पार्वतीला झोप लागली आणि म्हणून माशीच्या पोटातूनच कवी नारायण हुंकार देऊ लागले भगवान शंकर अंतर्यामी आहेत त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी पाय नावेच्या खाली सोडले हाळूच मासळी वर्षे शिव चरणा हाळूच मासळी स्पर्शे शिव चरणा शिव शब्द गुंजिती कवींच्या काना शिव शब्द गुंजती कवींच्या काना हाळूच मासळी स्पर्श शिव चरणा हळूच मासळी स्पर्श शिव चरणा शिव शब्द गुंजती कवीच्या काना शिव शब्द गुंजती कवीच्या काना अलग निरंजन आदेश प्रेम से बोलो आदेश देश माय बापांनो भगवान शिवानी पाय खाली केल्या केल्या मासळी पुढे आली आणि मासळीने चरणाचा स्पर्श केला अर्थात दर्शन घेतलं पार्वतीला झोप लागली हुंकार सुरू झाले हुंकार चालू आहेत भगवान शिवानी कथा सांगितली आणि मग कथा पूर्ण झाल्यानंतर भगवान शंकर पार्वतीला विचारतात देवी कशी कथा आहे आवडली का तुला तरी देवी बोलत नाही भगवान शंकर म्हटले मी तुला म्हणतो देवी बोल ना तरी बोलत नाही भगवान म्हणाले देवी अगं का बोलत नाही मग डोळे उघडून पाहिले तर देवी झोपली आता नवरा जर बायकोला काही सांगत असेल तर बायको झोपती का हो? पण ही झोपली भगवान शंकर म्हणाले तू कधी झोपली तिनं सांगितलं मी अक्काताईच्या आश्रमात आले ना सुंदर वातावरण पाहिलं जेवण पण चांगलं झालं होतं मग मी झोपी गेले कथेमध्ये तेव्हा झोपली म्हणले हो मग हुंकार कोण देत होता एवढ्या कथेमध्ये तिनं सांगितलं मला माहित नाही अंतर्यामी शिवानी बघितलं कोण आहे आवाज दिला तर मासळीच्या पोटातून आवाज आला महाराज मी आपला सेवक आहे अंतर्दृष्टीने पहिले कवी नारायण आहे माय बापांनो आणि मग कवी नारायणला ते ज्ञान प्राप्त माशाच्या पोटात झालं
आता हे ज्ञान सांगत असताना भगवान शिव पार्वती करता ज्ञान देत आहे, माशाच्या पोटातल्या कवी नारायण करता नाही. आणि कवी नारायण ते माशाच्या पोटात आहे, त्यांचंच नाव पुढे आता मच्छिंद्रनाथ होणार आहे. पण मच्छिंद्राला जे ज्ञान मिळालं ते माशेच्या पोटात मिळालं, आणि माशेच्या पोटातल्या मच्छिंद्रनाथाला ज्ञान सांगण्याकरता भगवान शंकर तिथे आले नव्हते. तुम्ही ऐकताय ना, सांगण्याकरता आले होते पार्वतीला, पण मिळालं मच्छिंद्राला. ज्ञान कोणाला सांगायचं होतं? थोडं थोडं बोलत जा. कथा कोणाला सांगायची होती? पार्वतीला. आणि मिळाली कोणाला? तुम्हाला कळाली ना? हा मंदिर हो म्हणा जा बरं का. हा, पार्वतीला सांगण्याकरता भगवान शंकर गेले, पण मात्र ते ज्ञान पार्वतीच्या माध्यमातनं ते भगवान शंकरांनी ज्ञान आम्हाला कोणाला प्राप्त करून दिलं? ते आमचे नवनाथापैकी सर्वात मोठे बाबा म्हणजे नवनाथ महाराजांचे मच्छिंद्रनाथ आहे. ते ज्ञान आम्हाला प्राप्त मच्छिंद्रनाथ महाराजांना झालं. मच्छिंद्राला दले सहज स्थिती, सहज स्थिती, मच्छिंद्राला दले सहज स्थिती, सहज स्थिती, मच्छिंद्राला दले सहज स्थिती, सहज स्थिती, मच्छिंद्राला दले सहज स्थिती. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दले सहज स्थिती, सहज स्थिती, मच्छिंद्राला दले सहज स्थिती, सहज स्थिती, मच्छिंद्राला दले सहज स्थिती, सहज स्थिती, मच्छिंद्राला दले सहज स्थिती. म्हणजे हे ज्ञान सहज आमच्या मोठ्या बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांना मिळालं. मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दले सहज स्थिती. तेची प्रेम मुद्रा गोरक्षासी दिदाली, पूर्ण कृपा केली गैनीनाथा, पूर्ण कृपा केली गैनीनाथा. मग ही परंपरा ज्ञानाची शिदुरी मच्छिंद्रनाथ महाराजांना प्राप्त झाली. आणि आता भगवान शंकर म्हणाले, ठीक आहे हे ज्ञान घेतलं, पण मी तुला हिमालयात आल्यानंतर बद्रिका वनामध्ये आशीर्वाद देईल आणि तुला दीक्षा देईल. आता आशीर्वाद देऊन पार्वती समवेत भगवान शंकर स्वस्तामी निघून गेले. प्रेम से बोलो अलग निरंजन आदेश. आता इकडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज, स्वर कमी करा, वाढला सारखं ठेवा, त्याला काहीच नका बदलू. थोडस बस, स्वरात कमी जास्त आहे. अलग निरंजन. प्रेम से बोलो आदेश. माय बापांनो, इकडे मात्र माशीच्या पोटातलं जे असणारा गर्भ आहे वाढू लागला. 9 मास पूर्ण होताना मासळीने अंडे खाली टाकले आणि नदीच्या काठावरती अंडे टाकल्यानंतर बगळ्यांचा धापा आला. आणि बगळ्यांचा धापा आल्यानंतर महाराज त्याच ठिकाणी बगळ्यांच्या दाब्याने अंड फोडलं गेलं आणि अंडातून एक बाळ प्रकट झालं. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अंडे देखोनिया बगळ्याचा मेळा, भक्ष समजोनी सारे झाले गोळा. अंडे देखोनिया बगळ्याचा मेळा, भक्ष समजोनी सारे झाले गोळा. अंडे देखोनिया
भक्ष समजोनी सारे झाले गोळा चोच मारुनी अंडे ते फोडिता मनुष्य बालक देखील रडता अंडे देखो बगाड्याचा मेळा भक्ष समजोनी सारे झाले गोळा अंडे देखो या बगड्याचा मेळा भक्ष समजोनी सारे झाले गोळा त्याच ठिकाणी अंडे बघितल्या बघितल्या बगड्यांचा मेळा एका ठिकाणी गोळा झाला. महाराज अंडे देखून या बगळांचा मेळा बक्षी समजोनी सारे झाले गोळा. बक्षी खायला मिळेल सगळे बगडी एकत्र आले जागे झाले आणि बगळे जागे झाल्यानंतर माय बापांनो चोच मारुनी या अंडे ते फोडीता चोच मारुनी या अंडे ते फोडीता चोच मारुनी या अंडे ते फोडिता चोच मारुनी या अंडे ते फोडिता चोच मारुनी या अंडे ते फोडीता चोच मारुनी या अंडे ते फोडीता चोच मारुनी या अंडे ते फोडिता चोच मारुनी या अंडे ते फोडिता मनुष्य बालक देखे रडता मनुष्य बालक देखे रडता चोच मारुनी या अंडे ते फोडीता चोच मारुनी या अंडे ते फोडीता चोच मारुनी या अंडे ते फोडिता चोच मारुनी या अंडे ते फोडिता चोच मारुनिया अंडे ते फोडीता मनुष्य बालक देखे रडता. त्या बगड्यांच्या दाब्याने बक्षे आहे म्हणून अंड्याला फोडलं महाराज. खाण्याकरता अंड फोडलं त्यातून एक बालक प्रगट झालं आणि ते बालक प्रगट झाल्या आणि बालकाचा आवाज आला टेहा टेहा करून ते बालक रडू लागलं महाराज. बालक रडत असताना ते लहान बालक आहे रडू लागलं आणि रडता रडता लक्षात आलं हे बालक सामान्य नाहीयेत. कवी नारायण बाळावतारी सांभाळी बालकाने ते आपुल्या घरी मचिंद्र नामे करी नामकरण वैल कामिका तुझे रे कल्याण. एक आकाशवाणी झाली. कामिक नावाचा कोळी मासे धरण्याचे हेतूने त्या यमुना जोडीवर गेला होता. यमुना नदीच्या काठावरती मासे धरण्याच्या उद्देशाने कामिक कोळी गेला आणि कामिक कोळी गेल्या गेल्या सर्व पळू लागले. बगळे पळाले माणसं पळाले कामिक कोळी पळाला. बाळ रडू लागला ट्या 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 करत करत रडू लागला बाळ. एक घटना आकाशवाणी झाली. कामिक कोळी पळू लागला. पळता पळता कामिक कोळी पळत असताना भूत 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 आलेलं आहे. अंड्यातून बाळ प्रकट झालं मनुष्य बाळक. भयंकर भूत असावा आणि हे भूत आपल्याला झपटणार. कामिक कोळी लट 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 कापत होता. लट लट कापता कापता कामिक कोळी त्या ठिकाणी पळाला. आकाशवाणी झाली. हे कामिका अरे पळू नकोस.
हे बाळ आहे, हे कवी नारायणाचा अवतार आहे आणि माशाच्या पोटात घेतलेला आहे आणि ते अंडे बकऱ्याने फोडल्यामुळे आता ते प्रगट झालं. घाबरू नको, हे साक्षात कवी नारायण आहे. तू आपल्या घरी ने, याचा सांभाळ कर आणि याचं नाव मच्छिंद्रनाथ ठेव. आकाशवाणी झाली महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या नावाने एकच नामकरण झाला. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. मच्छिंद्र नामे करी नामकरण, होईल कामिका तुझे रे कल्याण. कामिका तुझं कल्याण होईल, याला घरी घेऊन जाय. आकाशवाणी झाल्यानंतर कामिकाने त्या बाळाला उचललं, छातीला लावलं आणि कडेवर घेऊन त्याच ठिकाणी महाराज कामिक कोणी आपल्या घरी घेऊन त्या कवी नारायण रूपी बाळाला घरी घेऊन गेला आणि त्याचं नाव ठेवलं मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथ नाव ठेवल्या त्याची जी पत्नी आहे तिला संतान नाहीये, मुलबाळा नाहीये, तिचं नाव आहे शारदवता. शारदवता प्रसन्न झाली, कोणाचं बाळ आणलं? त्याने सांगितलं कोणाचं नाही, आपलंच आहे. आता देवाने प्रसाद दिला, देवाने हा प्रसाद दिलेला आहे. हे कवी नारायण आहे, साक्षात कवी नारायण महाराज आज प्रगट झालेले आहेत आणि असे कवी नारायण महाराज प्रगट झाल्यामुळे आज बाळ रूपाने आपल्या घरी आलेले आहेत. आता याचा तो सांभाळ कर. कामिकाने शारदवतीला सांगितलं आणि बाळाचा सांभाळ करू लागली आणि त्याला पाळणा बांधला आणि त्या पाळण्यामध्ये बाळाला टाकलं आणि आता झोका देत असताना तो पाळणा त्या ठिकाणी सर्वजण गाऊ लागले. आपणही आपल्या आश्रमामध्ये तो पाळणा गायचा आहे. प्रेमाने सावधून प्रेम से बोलो अलग निरंजन आदेश. ओम श्री आदिनाथाने नाथ पंतरतीला नवनाथ मध्ये मच्छिंद्र पहिला अलक निरंजन बाळा जो जो रे, अलक निरंजन बाळा जो जो रे. कवी नारायण मच्छीच्या उदरे बाळ जन्मले यमुनेच्या तेरे. अलख निरंजन बाळा जो जो रे. अलख निरंजन बाळा जो जो रे. कामिक कोळ्याने बाळ घरी आणले शारदने मात्रा पाना पाजेला. अलख निरंजन बाळा जो जो रे. अलख निरंजन बाळा जो 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 ओ जो. देवी देवता आले बारशाला मंत्र घोष हा साऱ्या नभी घुमला. अलख निरंजन बाळा जो जो रे. अलख निरंजन बाळा जो जो रे. ओम ब्रह्मजीने नामकरण केले मच्छिंद्र नामे नाता गवे. अलख निरंजन बाळा जो जो रे. अलख निरंजन बाळा जो जो ओम स्वामी अरण्यगिरी जो जविती पाळना निळकंठ कोरे बोल बळाच्या काना. अलख निरंजन बाळा जो जो रे. अलख निरंजन बाळा जो जो रे. अलक निरंजन बाळा जो जो रे.
बालक निरंजन आदेश आदेश. बाय बापांनो, सुंदर असणारा मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला आणि शारदवता माता सांभाळ करू लागली. परिणाम मच्छिंद्रनाथांचा बाललीला झालेल्या आहेत. 5 वर्षाचं वय झालं. कामिक कोळी म्हणाला, बाळा मला हातभार लावण्याकरता चल माझ्या बरोबर नदीवर. 5 वर्षाच्या वयातला मच्छिंद्र आपल्या वडिलांच्या समवेत नदीवरती आला. 5 वर्षाचा मच्छिंद्र हा झाला. नदीवर मासे धरण्यासी न्याला. तडफड माशाची देखविना डोळा. सोडविले ते ना माय यमुनीच्या जळा. परिणाम नदीवरती नेलेला मासे धरण्याचं काम चालू असताना, बर का पत्रकार साहेब, मासे धरत असताना बाबड महाराज मासे धरता धरता करपे साहेब, परिणाम असा झाला 5 वर्षाच्या वयात नदीवरती नेला. सरपंच साहेब बाळ नदीवर नेला. मासे धरण्याकरता आलेला त्या ठिकाणी जन्मात कधी पाहिलं नाही, धंदा केला नाही. कामिक कोळ्याने मासे धरून आणावे, बाळ मच्छिंद्राने बघावे. मासे नदीच्या काठावर आणले. मासे तडफड 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 करू लागले. पाण्याविना मासे जगू शकत नाही. पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही. पाणी बाहेर आणले नाही, बाहेर पाण्याचं टाकलं, काठावरती मासे तडफड 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 करू लागले. बाळ मच्छिंद्राने विचार केला, हे तडफडणारे मासे मरतील पाण्याविना. त्यांनी ते मासे वडिलांनी धरून आणावे, वरती टाकावे आणि मच्छिंद्रनाथाने पुन्हा ते मासे घ्यावे आणि पाण्यात टाकावे. कामिक कोळ्यांनी मासे धरून आणावे, मच्छिंद्रनाथाने 5 वर्षाच्या वयामध्ये पुन्हा आणलेले मासे पाण्यात टाकावे. कोणच्या पप्पाला आवडेल व असं? मुलाने किती जरी गप्पा मारल्या बाबडसाहेब तरी पप्पाला आवडेल का? मी धंदा करतो, बिझनेस करतो आणि पोरग वाटोळ करतो, कोणाला आवडेल? मच्छिंद्रनाथ महाराज तरी पण ते मासे का टाकत होते याचं कारण असं आहे, दया धर्म का मोल है पाप मोल अभिमान. अरे दया धर्म का मोल है पाप मोल अभिमान. अरे तुलसी दया न छांडिए जब तक घट लग प्राण. अरे तुलसी दया न छांडिए जब तक घट लग प्राण. दया धर्म का मोल है पाप मोल अभिमान. दया धर्म का मोल है पाप मोल अभिमान. ए तुलसी दया न छांडिए जब तक घट लग प्राण. ए तुलसी दया न छांडिए जब तक घट लग प्राण. धन्यवाद. दया धर्म का मूल है पाप मूलाभिमान. दया करणं हा मनुष्याचा धर्म आहे. मनुष्याचा धर्म कोणता आहे? दया करा, दया करा हा धर्म आहे. पाप मूलाभिमान. तुळशीदास महाराज तिथे वर्णन करतात म्हणून मच्छिंद्रनाथ महाराज दया करू लागले, कारण हा मरणारे ही मासे मरतील, पुन्हा पाण्यात सोडावे. 4-2 वेळेला झाल्यानंतर कानिक कोळी म्हणाला, मच्छिंद्रा मी अट्टहासाने हे मासे धरून आणतो आणि तू पुन्हा पाण्यात नेऊन सोडतोस. आपण काय भिक्षान्न खाऊन जगायचं का? अरे असं करू नकोस. पुन्हा मासे धरले आणले. मच्छिंद्राने पुन्हा आणले की त्या तडफडायला लागले की पुन्हा याने पाण्यात सोडावे. माशाची तडफड देखावी ना डोळा.
तडफड माशाची देखविना डोळा, सोडिले ते मासे यमुनीच्या जळा, यमुनीच्या जळा रे, पुन्हा जळामध्ये सोडायचे महाराज. देखोनी कामी कोणी क्रोधावला, रागाला कामी कोळ्याला, देखोनी कामी क्रोधी कोळा क्रोधावला, ताडिता बहु दुखी झाला, देखोनी जगाची निष्ठुर रहाटी, बाळ मचिंद्र हा झाला उदास कष्टी. मचिंद्र म्हणाला, हे काय आहे तसं, जगाची रहाटनीती फार विचित्र आहेत. दुसऱ्याला मारावं, दुसऱ्याला दुःख द्यावा आणि मग आपण सुखी व्हावा, हा धर्म नाहीये बाबा, असं नका ना करू. पण कामिक कोणी ऐकत नाही. मचिंद्रनाथ म्हणाले, हे दुसऱ्याला त्रास देऊन दुसऱ्याला मारून जीवन जगतात, हा धर्म नाहीये. दया आली तरी पण कामिक कोणी ऐकत नाही आणि त्यांनी वडिलाची नजर आड झाल्यानंतर जोच मच्छिंद्रनाथ महाराज पळाला. महाराज घर सोडून जाण्याचा निश्चय केला आणि म्हटले, भिक्षा अन्न खाऊन राहिलो तरी चालेल, पण आता कोणाची हत्या करून वडीलदार देत असेल तर ते जीवन धिक्कार आहे त्या जीवनाला. आता सोडला आणि तिथून पळाला महाराज. तेच पळाला निघून गेला बद्रिकावनामध्ये. पळाला पळाला हो तेथून पळाला, पळाला पळाला तेथून पळाला, पळाला पळाला तेथून पळाला, पळाला पळाला हो तेथून पळाला, हो पळाला पळाला तेथून पळाला, पळाला पळाला तेथून पळाला, ओ पळाला पळाला, ओ तेथून पळाला, पळाला पळाला तेथून पळाला. मोक्षद्वारी आला बद्रिकावनाला, मोक्षद्वारी आला बद्रिकावनाला, मोक्षद्वारी आला शाबास. बद्रिकावनाला, मोक्षद्वारी आला बद्रिकावनाला, हो पळाला 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 तेथून पळाला, पळाला पळाला हो तेथून पळाला, ओ पळाला पळाला, ओ तेथून पळाला, पळाला पळाला, ओ तेथून पळाला. अलग निरंजन आदेश. थोडासा आवाज कमी झाला, प्रेमाने म्हणा ना, आदेश. थोडा आणखीन, आदेश. जेवायला हे हक्का म्हणाल्या, थोडा कमीच झाला हो. प्रेम से बोला, आदेश. आता खरा आला. धन्यवाद. पळाला पळाला तेथोनी पळाला, मोक्षे द्वारी आला बद्रिका बनाला. घर सोडून पळाला महाराज. मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करत करत बद्रिका वनामध्ये आला मच्छिंद्रनाथ महाराज. आणि त्या वनात जाऊन तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या करत असताना एकांत आहेत, बद्रिका वन आहेत. 12 वर्ष तपश्चर्या केली. एक दिवस 12 वर्ष तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान दत्त शिवशंकराला भेटण्याकरता गेले.
आपण नाही का पाहुणे एकूणाऱ्याच्या घरी भेटायला जातो, एकूण तिकडे तिकून इकडे जाणं येणं सुरू आहे. आज दत्त भगवान गुरुदेव दत्त भगवान शिवजीला भेटायला गेले. प्रेम से बोलो आदेश. भगवान शंकराला भेटायला गुरुदेव दत्त आलेले आहेत. भगवान शंकरांनी सन्मान केला, आदर आहे. भगवान दत्त प्रभू शिवजींना भेटायला आले, काय आनंद असेल हो. आज आम्ही आलो तेव्हा अक्का महाराजांनी किती भव्य स्वागत केलं आणि आमचे भजनी सुद्धा अलग निरंजन म्हणत होते. अक्काताई महाराजांनी, खरं पाऊस चालू होता, झिमझिम होती, पण त्या झिमझिम मध्ये सुद्धा रिमझुम चालू ठेवली भक्तीची. अक्काताईने इतकं भव्य स्वागत केलं पावसामध्ये सुद्धा. फटाकडे वाजवणारे तर ते वल्ले होत असताना सुद्धा वाजितच होते, एका मागून एक चालूच होते आकाशबाजी. धन्यवाद सगळ्या नाथ भक्तांना, धन्यवाद. टाळी वाजवत जा बरं का, टाळी वाजल्यानं आयुष्य वाढतं. पत्रकार साहेब, सगळ्या गोष्टीवर जीएसटी, पण टाळीवर नाही अजून ध्यानात ठेवा. म्हणजे टाळी चांगली वाजली, टाळीला टाळाटाळ नाही केली का देव सुद्धा आपल्याला जवळ घ्यायला टाळाटाळ करत नाही, हे ध्यानात ठेवा. वा, 7 दिवस निदान ध्यानात ठेवा. आता प्रेम से बोलो अलग निरंजन आदेश. माय बाप, 12 वर्षे तपश्चर्या झाली स्वर्गेला. स्वर ते बंद होत, ध्यान द्या माय बापांनो. अखंड नाही का रे, बंद होत. बरोबर. प्रेम से बोलो आदेश. त्या बद्रिका वनामध्ये तपश्चर्या केली. गुरुदेव दत्त भेटायला आले शिवजींना. भगवान शंकरांनी सांगितलं, प्रभू तुम्ही आला ना, माझ्याकडे आता 3 दिवस थांबा. पूर्वीच्या काळी पाहुणे आले की निदान 3 दिवस थांबत होते. आताच नाही सांगत मी तुम्हाला. आजचा पाहुणा कधी जातो आणि कधी येतो हे कळतच नाही करायचं. पूर्वीच्या काळी पाहुणे किमान 2-3 दिवस थांबायचे. आज भगवान शंकरांनी दत्ताला 3 दिवस ठेवून घेतलं, ध्यानात ठेवा. आणि पूर्वीच्या काळी पाहुणे जर आले किती आनंद होत होता हो. मामा असेल, काका असेल, दादा असेल, आजोबा असेल, पाहुणे आले की मनस्वी आनंद प्रत्येकाला होत होता. आणि मग पाहुणे आले की ते जेवण भोजन बनवणं, सगळ्यांनी एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र बसणं, नंतर गप्पा गोष्टी, इकडच्या तिकडच्या चर्चा, आणि मग तो आनंद काही वेगळाच होता. आता माणसं गेली तरी बोलत नाही हो. बोलत नाही असं नाही, बोलतात, फक्त मोबाईलशी बोलतात. 7-8-10 माणसं जरी एकत्र असले ते एकूणाशी चर्चा नाही करत, मोबाईल मध्ये बोलत राहतात बोटं घालून. कुठे जा, मोबाईल मध्येच बोलतात, मोबाईल मध्ये बोटं घालतात. विज्ञान प्रगत झालेलं आहे, पण हानिकारक हे ध्यानात ठेवा. अतिरेक केला तर विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. मोबाईलचा वापर तेवढ्या पुरता तेवढा केला पाहिजे. हे यंत्र आहे, हे यंत्र एक दिवस आपल्याला दुःख देणार आहे. अतिरेक नको. पण 4 चौघ जरी एकत्र आले तर आज बोलत नाही, मोबाईलशीच बोलतात, मोबाईल मध्ये गप्पा मारतात. अभ्यास कमी झाला, वाचन संस्कृती बुडत चालली. आणि वाचन बुडत चालल्यामुळे, वाचनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे माणसाचं सुख समाधान नष्ट होत चाललं, ध्यानात ठेवा. प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे. माझ्याकडे आत्तामध्ये 5-7 दिवस झाले संगमनेरमध्ये एक कार्यक्रम होता, यात्रा महोत्सव. आणि त्या यात्रेला सुदर्शन चॅनलचे संस्थापक अध्यक्ष चवनके साहेब आले होते. सुरेशजी चवनके साहेब कीर्तनाला आले आणि आमची चर्चा झाली. ते म्हटले, महाराज मी एक पत्रकार आहे. आता तुम्ही पत्रकार बंधू म्हणून सांगतो आपल्या पुढे, मी पत्रकार आहे, चॅनलवाला आहे, पण आमची टीव्ही बातम्या थोड्या पाहिल्या, 9 वाजता बंद झाली की सगळं घर आमचं वाचन करतं, पुस्तकं वाचल्याशिवाय झोपत नाही.
म्हणून वाचन प्रत्येकाने केलं पाहिजे, ग्रंथाचं चिंतन केलं पाहिजे, ग्रंथ वाचन केलं पाहिजे, पेपर वाचला पाहिजे, ग्रंथ वाचला पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे महाराज. आज मोबाईल मध्येच विचारू नका, जास्तीत जास्त माणसाला चष्मे लागत चालले. पूर्वीच्या काळी कमी होते, मोबाईल ना जवळचा नंबर वाढत चालला. पत्रकार साहेब, जवळचा लांब बरं दिसतं, जवळ दिसत नाही. ज्यांना ज्यांना जवळच दिसत नाही, एक तर टीव्ही किंवा मोबाईलचा परिणाम नक्की झालेला समजावा. लांबचं दिसतं म्हणजे लांबची नजर बरी आहे. म्हणून विज्ञानाच्या युगात आपण जरी जगत असेल तर तेवढा आनंद घ्यावा, बाकीचं दुर्लक्ष करावा, आणि मग मात्र सुख समाधान शांती भेटते. आज या ठिकाणी चिंतन चालू आहेत. आपण काय चालू होती कथा आहे ना, कथेत आपण काय चाललं होतं? धन्यवाद तुम्हाला. दत्त भगवान शंकराला भेटायला आलेले 3 दिवस ठेवले. इथून आपण पुढे चाललो होतो, लक्ष द्या. नाहीतर मग एखादा विषय म्हणला की मूळ कथा जाईल. 3 दिवस ठेवले, चर्चा. भगवान शंकर म्हणाले, प्रभू 3 दिवस थांबा. थांबले, पण थांबल्यानंतर नेमकी करायचं काय? जर एखादा पाहुणा आला, मोठा पाहुणा असेल, शहाणा असेल, त्याला नुसतं घरी ठेवून नका ठेवत जाऊ, मग काहीतरी दाखवत जा. आम्हाला एकदा पाहुणे म्हणून अक्काताईंनी बोलवलं होतं, पण ठेवून नाही घेतलं. आम्ही आलो, सकाळीच गेलो, तुम्ही सगळेच होते, तुम्ही सगळेच होते, इथंच जेवलो ना आपण सगळेजण. 5-50 जणांची ती यात्रा लेणी जीवनात पहिल्यांदा पाहिली होती. पहाटे आपण सगळे लवकर गेलो. लेणी, कैलास लेणी मी ऐकून होतो. आमच्या जीवनात हा काही प्रसंग आला नाही, कारण वयाच्या 8व्या वर्षी सरला भेटला. नारंगिरी बाबांकडे गेलो, आणि नारंगिरी बाबांकडे गेल्यावर अध्यात्माचंच अध्ययन होतं, बाकीचं लेणी पाहायचा कधी योग आला नव्हता. पण अक्काताईने तोही पूर्ण केला, आणि केवळ तो जेवणाचा आणि लेणी पाहण्याचा कार्यक्रम. काय आनंद होता महाराज. ते पाणी खळखळ खळखळ वाहत होतं. आजही ते डोळ्यासमोर ते वातावरण आहे. ते कुंड, करपे साहेब, कोणते कुंड, फोटो असेल आपल्याकडे सगळ्यांकडे. ते कुंड बघितले, आणि आमच्या सरपंच साहेबांनी 4-2 जणांनी खायला वेगळे वेगळे पदार्थ घेऊन आले. काय आनंदच होता. प्रेम से बोलो अलग निरंजन. मग गेल्यानंतर नुसतं ठेवून घेऊ नये. भगवान शंकरांनी सांगितलं, प्रभू दत्त प्रभू तुम्ही आलात ना, पण आता एक काम करा, तुम्ही 3 दिवस माझ्याकडे थांबलेले आहेत, मी तुम्हाला हे जंगल वन दाखवतो. ऐकताय ना? 3 दिवस ठेवलं, पण वेगळे वेगळे गार्डन, वेगळे वेगळे वन दाखवत असताना ते वन, त्याचं नाव आहे बद्रिका वन. मग दत्त आणि भगवान शंकर बद्रिका वनामध्ये निघाले. दत्त दिगंबरा श्री शिवशंकर, दत्त दिगंबरा श्री शिवशंकर, दत्त दिगंबरा शिवशंकर, दत्त दिगंबरा श्री शिवशंकर, दत्त दिगंबरा श्री शिवशंकर, दत्त दिगंबरा श्री शिवशंकर, दत्त दिगंबरा शिवशंकर, दत्त दिगंबरा शिवशंकर. देतीला दर्शना करण्या उद्धार, देतीला दर्शना करण्या उद्धार, देतीला दर्शना करण्या उद्धार, देतीला दर्शना करण्या उद्धार. त्याच ठिकाणी गेले महाराज. दत्त दिगंबरा आणि शिव शंकरा त्या वनातून जाता जाता 3 दिवस विहार करत होते. अचानक भगवान शिवजीचे दत्ताचे पावलं थबकले. त्या जंगलामध्ये एक तरुणवान मुलगा भगवान शिवाच्या दृष्टी समोर आला. तरुण मुलगा तो सामान्य कोणी दुसरा नव्हता, तो साक्षात मच्छिंद्रनाथ होता. 17 वर्षाचा वयाचा मुलगा, 12 वर्षे तपश्चर्या झाली. 12 वर्षे तपश्चर्या झालेली. त्या ठिकाणी 17 वर्षाच्या वयाचा मुलगा समोर आला. महाराज, अन्न पाण्यावीन वायुत बक्षून, अन्न पाण्यावीन वायुत बक्षून, तपागिले गण 12 वर्ष, तपागिले गण 12 वर्ष. गाताना
पाण्याविण वाईतो बक्षून अन्न पाण्याविण वाईतो बक्षून तप केले 12 वर्ष तप केले 12 वर्ष अन्न पाण्यावीर वायुतो बक्षून अन्न पाण्यावीर वायुतो बक्षून तप केले गण 12 वर्ष तप केले गण 12 वर्ष अन्न पाण्याविण वाईतो बक्षून अन्न पाण्याविण वाईतो बक्षून तप केले 12 वर्ष तप केले 12 वर्ष अलग निरंजन आदेश अन्न पाण्याविन वायुतो बक्षून तप केले गण 12 वर्ष. अन्न पाण्याविना तपश्चर्या पूर्ण झालेली आहेत. भगवान शिवजी म्हणाले दत्तप्रभू बघा हा कोण आहे. दत्ताला त्याच्याकडे पाठवलं. शिवजीने शंकराने दत्ताला पाठवलं. विचारलं बाळा तुझं नाव काय. अरे कोण आहेस तू. तपश्चर्या करू लागलास. त्या मुलाने डोळे उघडले. हात जोडले नमस्कार केला. गुरुदेव मला 12 वर्ष झाली येऊन पण 12 वर्षात एकही पुरुष मला या जंगलात कोणी दिसला नाही. एकही व्यक्ती कोणी भेटला नाही. ज्या अर्थी तुम्ही मला विचार न करता आलात. निश्चितच तुम्ही माझे सद्गुरू आहात. माझा उद्धार करा. माझं कल्याण करा प्रभू. आपला परिचय द्या महाराज. अरे मी आत्री आहे. आत्री नंदन. आत्री म्हणजे दत्त. हे प्रभू माझा उद्धार करा. अनुग्रह द्या. भगवान दत्तानी भगवान शंकराच्या चरणावरती त्याला घातलं. सांगितलं शिवजी हा मुलगा 12 वर्षापासून तपश्चर्या करत आहे. शिवजीने कृपा दृष्टीचा हात डोक्यावर ठेवला. सांगितलं दत्तांना माझा आशीर्वाद आहे. याला तुम्ही शिक्षा द्या. मग सर्व प्रकारचं शिक्षण दत्तात्रयाने दिलं. सर्व प्रकारची विद्या दिली आणि भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला. अनुग्रह दिला. आणि आता सांगितलं की मच्छिंद्रा जगाच्या कल्याणाकरता तू नाथ पंथाची दीक्षा घेऊन हे कार्य कर. त्याला नाथ संज्ञा दिली. नाथ दीक्षा दिली. शैली शुंगी पुंगी या सगळ्या नाथपंथाचा बाणा दिला आणि सांगितलं जगाच्या कल्याणाकरता तू आता नवनाथापैकी पहिला जती आहे. तुझं नाव आम्ही मच्छिंद्रनाथ ठेवतो. आणि नाथ दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथ नामकरण झालं. सांगितलं जगाच्या कल्याणाकरता आता तू तीर्थयात्रा कर आणि एक शाबरी विद्येवरती कवित्व कर आणि जगाच्या कल्याणाकरता ही विद्या स्थापन करून जगाचा उद्धार कर असा आदेश दिला. भगवान दत्त स्वस्थानी निघून गेले आणि सांगितलं तीर्थयात्रा कर. आज मच्छिंद्रनाथ म्हणाले आज दत्त गेलेले आहेत पण भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये आजचे दिवस मी मुक्काम करतो आणि उद्या मात्र 7 वाजता पुढचा प्रवेश करतो भगवान शंकराच्या सानिध्यात. आज मच्छिंद्रनाथ मुक्कामी बद्रिका आश्रमात आहे. उद्या ठीक 7 वाजता आता मच्छिंद्रनाथ महाराज पुढचं कार्य करायला जाणार आहे. आजची कथा इथेच विराम घेते. अलग निरंजन आदेश. आज या ठिकाणी अक्काताई महाराजांच्या आश्रमामध्ये सुंदरशा वातावरणामध्ये कथेला प्रारंभ झालेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत. आमचे बाबड साहेबांनी लाईव्ह काहीतरी घेतलेलं आहे. दोघंही पत्रकार साहेब मला आपल्या सर्वांची नावं ज्ञात नाही पण बाबड साहेब आणि करपे साहेब म्हटले की सगळेजणांचं नाव घेतलं असं समजून घ्या. सगळ्यांना धन्यवाद. आमचे सरपंच साहेबांनी सुंदर व्यवस्था आदेश की अक्काताईने दिल्याबद्दल केल्याबद्दल एकदा सरपंच साहेबाकरता जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. यावेळीचा मुक्काम त्यांच्याकडे आहे आणि मनापासून त्यांनाही धन्यवाद. ज्यांच्याकडे भोजन आहे त्यांनाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो. पण एक संकीर्तन होईल मग वाणीला विराम. त्यानंतर अक्काताई आपल्याला आशीर्वाद देतील. हरी अलग निरंजन. एक संकीर्तन करायचं आहे प्रेमाने सर्वजण.
आरतीवाले आरती आणून आरतीचे ताट समोर आणून ठेवा. दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी जय हो दूर नगरी बड़ी दूर नगरी 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 बस दूर नगरी बड़ी दूर नगरी कैसी आऊर कणाई कैसी आऊर कणाई कैसे आऊरे कानाई कैसे आऊरे कानाई हे बघा असं नाही चालणार. आज कथेला प्रारंभ झालेला आहे ना, असं नाही चालणार. वर हात करा, टाळी वाजवा ना सर्वजण, आणि सर्वजन म्हणा कैसी आऊर कणाई कैसी आऊर कणाई कैसे आबूर कानाई कैसे आबूर कानाई तेरी गोकुल नगरी बड़ी दूर 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 नगरी टाळी वाजवा आणि म्हणा नगरी बड़ी दूर नगरी जय हो. टाळी वाजवून म्हणा कैसे आऊं रे शाबाश. धन्यवाद. कैसे आऊं रे नाथा तेरी तर म्हणा वेरुळ नगरी कैसे विकू द्या, विकू द्या, आऊं थोडं रे थोडा विकू आणा, थोडा. नाथा मच्छिंद्रनाथा गोरक्षनाथा वेरुळ नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी हा दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी कैसी आऊर कणाई कैसी आऊर कणाई आऊरे कानाई कैसे आऊरे कानाई कैसी आऊर कणाई कैसी आऊर आऊरे कणाई कानाई कैसे आऊरे कानाई तेरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी कैसी आऊरे नाथ जी कैसी आऊरे नाथ जी आऊरे नाथ जी कैसे आऊरे नाथ जी वेरुळ नगरी वेरुळ नगरी बड़ी दूर नगरी दूर